अरे काही करू नका. काय ना देवाने सांगितलं, एका ठिकाणी बसून चिंतन करा ईश्वराचं, ध्यान करा, नामस्मरण करा, त्याच्याने तुम्हाला ईश्वर भेटणार आहे. देव तुम्हाला साध्या पॅन्ट शर्ट मध्ये पण भेटू शकतो का? युगानुयुगे जसं चालत आलंय तसं आज कलियुगामध्ये देव असा पण असतो, संत असे असू शकतात. फक्त तुमच्याकडे काय आकर्षण शक्ती, ज्याला लहू म्हणतो ना, ती तुमच्याकडे पाहिजे. आंबा पिकल्यावर लोक बरोबर तिथे जातात, तुम्ही पिकलेच नाही, गुरु तुम्हाला शोधत येईल किंवा तुम्ही गुरुला शोधत जाल का? तुमच्यामध्ये ती परिपक्वता आली पाहिजे. आणि आपल्यापर्यंत जोपर्यंत परिपक्वता नाही तोपर्यंत तुम्हाला गुरु भेटणार नाही, देवही भेटणार नाही. म्हणून सांगतो, भाग्यवंत म्हणून घ्या त्या शरण गेले पंढरीला. आणि जे शरण जातात ना ईश्वराला, जे गुरुला शरण जातात ना, तुम्ही देवाचा भाग पाडू नका हो. पंढरीचा विठ्ठल तो आहे, तर इथे बसलेला दत्तगुरु पण तोच आहे. त्याची रूप वेगळी असतील पण तो एकच आहे ना. फक्त तुम्ही ज्या रूपाशी संलग्न झाले ना, बरोबर ना, पुरुष एकच, सगळे सारखेच. पुरुषांमध्ये काय, अवयवांमध्ये काय बदल आहे मला सांगा? रंगामध्ये, रूपामध्ये बदल असेल. इथं येताना काहीच लागत नाही. इथं फक्त भाव आणि भक्ती. भाव भक्तीचा भुकेला अति दुष्काळ तयाला. ईश्वराला फक्त भाव आणि भक्ती तुमची अर्पण करा, बाकी काहीच देऊ नका. मला काय करायचं हो? माझं कुटुंब व्यवस्थित चाललंय, तुमचं पण व्यवस्थित चालू, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो मी. फक्त भाव भक्ती तुमची ईश्वराला अर्पित करा, तुम्हाला सगळं तुमच्या पायाशी असेल, सगळं पायाशी असेल. पण किती प्रेम असलं पाहिजे? तर तुम्हाला उठता, बसता, चालता, बोलता फक्त तुमचे गुरु, तुमचा ईश्वर आठवला पाहिजे. ती पत्नी नवऱ्याला जशी विसरत नाही, राधा कधी कृष्णाला विसरले का? रुक्मिणी होती, पण आज फोटो कोणाचा आहे? राधेचा. काय संबंध होता राधेचा? पण तिच्यामध्ये इतकं प्रेम होतं. कृष्ण कृष्ण कहत राधा, राधाची कृष्ण झाली, पुछितपणे सखेन को राधा का गई. काय? कृष्ण 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 बोलता बोलता स्वतःला विसरली. आणि मग ती त्यांच्या सखिया होत्या ना गवळणी, त्यांना विचारायला लागली, अरे राधा कुठे गेली, अरे राधा कुठे गेली. काय झालं? ईश्वराशी एकरूप झालं, संपलं ना. मी माझ्याशी विसरले अंतकरण पाडता तो संन्यासी जाणं निरंतर. जोपर्यंत मी माझं विसरत नाही ना, तोपर्यंत ईश्वर नाही, तुम्हाला कोणीच भेटणार नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण संघामध्ये येतो ना, एक दुसरा सहाय्य करू, सुपंत एक दुसरा